नमस्कार, आपण पाहतात समर्थ लेखनी. मी आहे आपला मित्र हेमंत केळकर. चला पाहूया करमाळ्यातील एक महत्त्वाची बातमी. करमाळा शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा संकल्प उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर गायकवाड चौक येथील भाजपा संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला करमाळा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आयोजकांनी 556 रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प केला होता. मात्र नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा संकल्पही मागे पडला आणि विक्रमी रक्तदान झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक विक्रमजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवा आणि समाजसेवा संकल्प करण्यात आला. तसेच दिव्यांग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली. कार्यक्रमात बोलताना विक्रम देशमुख यांनी गणेश चिवटे यांच्या सहकार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, गणेश चिवटे अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी निष्ठेने काम करत आहेत. पक्षाचे विविध उपक्रम त्यांनी सातत्याने यशस्वी केले आहेत. राजकारणासोबतच समाजकारणातही त्यांचे योगदान महत्त्वाचं आहे. देशमुख पुढे म्हणाले, आज आयोजित केलेल्या या भव्य रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद हा केवळ एका कार्यक्रमाचा यशस्वी शेवट नाही, तर गणेश चिवटे यांच्या जनसंपर्काचा, समाजसेवेचा आणि कर्तृत्वाचा सन्मान आहे. यावेळी गणेश चिवटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा पावसाचे वातावरण असूनही करमाळा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. यासाठी त्यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनापासून आभार मानले. गणेश चिवटे म्हणाले, आमचा संकल्प 556 रक्तपिशव्या संकलित करण्याचा होता, पण नागरिकांच्या विश्वासामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अपेक्षेपेक्षाही अधिक रक्त संकलन झाले. हे यश कोण्या एका व्यक्तीचे नाही, तर ते प्रत्येक रक्तदात्याचे, प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि समाज हिताची जाणीव ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आहे. या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तसेच भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, नितीन झिंजाडे, अमोल पवार, अशोक डेरे, दादासाहेब दरेकर, मच्छिंद्र हाके, भैयासाहेब गोसावी, जयंत काळे पाटील, तुषार जाधव, ईश्वर मोरे, कुणाल दुरंडे, हर्षल शिंगाडे, संदीप काळे, सागर सरडे आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच करमाळा शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमामध्ये सर्व स्तरातून स्वागत केले गेले. ही होती करमाळ्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी समर्थ लेखनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच जॉईन बटन दाबून आमचे सभासद व्हा. धन्यवाद. आपण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, काय आमचा माणूस स्वतः 1056 रक्तदान करायचं. पाऊस वातावरण बेकार असल्यामुळं तरी किमान 556 रक्तदान चळवळीत काम करत असल्यामुळे आमची टीम सातत्याने सांगितलं 2004 पासून आम्ही बजरंगाची किमान 300 पैकी आम्ही घेतो, 400, 300 पण आज 56 वाटतो सामाजिक कामं झाली पाहिजे. बजरंगापासून आम्ही काम करत असल्यामुळं चळवळीत काम करण्याची माहिती असल्यामुळे चांगलं रक्तदान झालं. आतापर्यंत पाऊस वातावरण बेकार असताना सुद्धा 250-250 पुढे कॅम्प गेलाय. किमान 70-80 गेले. काम नाही. मागील वेळेस
करमाळा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त. यावेळेस करमाळा तालुक्यामध्ये कुठं कुठं असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते? 2 मंडळात 2 असते. आदरणीय काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहर मंडळात येतं आणि दुसऱ्या मंडळात असते. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.